जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा. कन्या राशीच्या जातकानो श्वास रोखून धरा. मे 2026 महिना तुमच्या आयुष्यात असा एक महास्फोट घडून आणणार आहे ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. तुम्हाला वाटतंय का गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेली तुमची कामं आता आपोआप मार्गी लागतील? तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. मे महिन्याच्या 15 तारखेला ग्रह नक्षत्रांची अशी एक युती होणार आहे की तुमच्यासोबत भयंकर अशा 3 घटना घडणार आहेत. जसे की ब्रह्मांड एका बाजूला तुमच्यावर कुबेराचा खजिना उघडणार आहे, तर दुसऱ्या बाजूला शनी देवाची अशी वक्रदृष्टी तुमच्यावर पडणार आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. तुमच्या जवळची, तुमच्या ताटातली व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे. तुमचं हस्तखेळतं घर अचानक वादाचं रणांगण का बनणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात तुमचा बँक बॅलन्स अचानक का वाढणार? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 भयानक चुकाही सांगणार आहे, ज्या जर तुम्ही या मे महिन्यात केल्या तर तुमचं नशीब कोळशासारखं काळं व्हायला वेळ लागणार नाही. पण जर तुम्ही योग्य सावध राहिला तर येणाऱ्या काळात तुमचं नशीब बदलण्यासाठी जगातील कोणतीही ताकद रोखू शकणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आणि ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील एक गुपित माहिती देखील तुमच्या आयुष्यातील संकट टाळू शकते. चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीच्या भविष्य थरारक कसा असेल हा मे महिना. तर कन्या राशीच्या जातकांनो, मे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीस्वामी बुध आपल्या चालीत मोठा बदल करत आहे. कन्या ही मुळातच बुद्धीची आणि विश्लेषणाची रास आहे आणि या महिन्यात तुमची ही शक्ती दुप्पट होणार आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून ज्या गुंतीच्या समस्यात अडकला होता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला अचानक सापडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचं प्रेझेंटेशन पाहून वरिष्ठ देखील थक्क होतील. पण लक्षात ठेवा, अति विचार करणं, ओव्हर थिंकिंग करणं ही तुमची जुनी सवय आहे. ती या महिन्यात तुमच्या प्रगतीला थोडासा ब्रेक लावू शकतो. त्यामुळे ओव्हर थिंकिंग करणे टाळा. कन्या राशीच्या जातकानो, 11 मे नंतर ग्रहाची स्थिती अशी काही बनत आहे की तुमची बोलण्याची पद्धत लोकांवर मोहिनी घालेल. जर तुम्ही सेल्स, मार्केटिंग किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात असाल तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे. नवीन लोकांशी होणारे संपर्क तुम्हाला भविष्यात मोठे फायदे मिळवून देतील. तुमची कल्पनाशक्ती वाढेल आणि तुम्ही नवीन व्यवसायाचे प्लॅन्स देखील आखाल. पण बुध जेव्हा प्रभावी असतो तेव्हा माणूस कधीकधी स्वतःला जास्त शहाणं समजू शकतो. तेथेच तुम्हाला स्वतःवर ताबा ठेवायचा आहे. कन्या राशीच्या जातकानो, हा काळ तुमच्यासाठी मास्टर स्ट्रोक खेळण्याचा आहे. ग्रहाची साथ मिळाल्यामुळे तुमची रखडलेली सरकारी कामं किंवा कोर्टाचे व्यवहार मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. तुमचं डोकं या महिन्यात एखाद्या सुपर कम्प्युटरसारखं चालेल, पण ही बुद्धी दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी वापरू नका. अन्यथा येणारा राजयोग तुमच्या हातातून निसटून जाईल. त्यामुळे शांत राहा, नियोजन करा आणि योग्य वेळेची वाट पहा. मे महिना तुम्हाला तुमच्या कष्टाचं योग्य फळ नक्कीच देईल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, मे महिन्यानंतर तुमच्या राशीत लक्ष्मी योगाची 15 मे नंतर तुमच्या राशीत लक्ष्मी योगाची लक्षणे दिसत आहेत. तुमच्या धनस्थानावर शुभ ग्रहाची दृष्टी पडल्यामुळे तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसा मिळू शकतो जेथून तुम्ही आशा सोडली होती. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा मालमत्तेचे व्यवहार करत असाल तर हा महिना तुम्हाला अनपेक्षित असा नफा मिळवून देऊ शकतो. पण पैसा येतोय म्हणून उधळपट्टी करण्याच्या फंदात पडू नका, कारण हा काळ जितका देणारा आहे तितका तुमची परीक्षा घेणारा सुद्धा आहे. कन्या राशीच्या जातकानो, या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी नशीब तुम्हाला अनेक संधी देतोय. एखादा जुना मित्र असो किंवा व्यावसायिक भागीदार तुमच्यासमोर मोठी योजना घेऊन येईल. पण कन्या राशीचा स्वभाव आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीत खोटं शोधता. या महिन्यात जास्त शंका न घेता कागदपत्राची नीट तपासणी करून पुढे पाऊल टाका. गुंतवणुकीसाठी 15 ते 28 मे हा काळ अत्यंत असा शुभ आहे. अचानक धनलाभाचे योग असल्याने लॉटरी किंवा वारसा हक्काची संपत्ती मिळण्याचे संकेतही मिळत आहेत. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत. मात्र हे नक्की, कदाचित तुम्हाला एकापेक्षा जास्त कामातून पैसा मिळायला सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, राहू तुमच्या खर्चाच्या भावात बसून तुम्हाला चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. दिसतं तसं नसतं, त्यामुळे दुप्पट पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. तुमचं बँक बॅलन्स वाढवणं तुमच्या हातात आहे मित्रांनो.
फक्त बुद्धीचा योग्य वापर करा आणि भावनेच्या भरात येऊन कोणालाही मोठं कर्ज देऊ नका, अन्यथा तो पैसा परत येण्याची शक्यता मात्र कमी आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, मे महिन्यात शनिदेव तुमच्या 6व्या भावातून मार्गक्रमण करत आहे, जे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी अत्यंत चांगलं असलं तरी आरोग्यासाठी मात्र धोक्याची घंटा आहे. तुम्हाला पोटाचे विकार, सांधेदुखी किंवा प्रचंड मानसिक थकवा जाणू शकतो. शनीची दृष्टी तुम्हाला सांगते की शरीराकडे दुर्लक्ष करणं आता महागात पडू शकतं. गेल्या काही काळापासून तुम्ही जे काही कामाचं दडपण घेतलं आहे त्याचा परिणाम मात्र तुमच्या आरोग्यावर दिसू लागेल. त्यामुळे योगा आणि योग्य आहाराची साथ या महिन्यात सोडू नका. कन्या राशीच्या जातकांनो, या काळात तुमचे गुप्त शत्रू डोकेवर काढण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या विरोधात काही कट सुद्धा रचले जाऊ शकतात, पण घाबरू नका. शनीची स्थिती तुम्हाला या शत्रूवर मात करण्याची शक्ती देईलच. फक्त स्वतःचे प्लॅन्स कोणाशी सोबत शेअर करू नका. मौनामध्ये खूप मोठी शक्ती असते मित्रांनो. या महिन्यात तुम्हाला कळेलच. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून लांब राहा आणि स्वतःच्या कामावर मात्र लक्ष केंद्रित करा. यश तुमचंच असेल. कन्या राशीच्या जातकांनो, शनीची ही कठोर शाळा तुम्हाला शिस्त लावण्यासाठी आली आहे. जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत बदल केला नाही तर दवाखान्यात खर्च वाढू शकतो, हे मात्र लक्षात घ्या. रात्रीचं जागरण टाळा, वेळेवर जेवणाची सवय लावा. हा काळ तुम्हाला सांगतो की तुमची खरी संपत्ती तुमचं आरोग्य आहे. आणि जरी काम थोडं उशिरा झालं तरी चालतील, पण स्वतःला त्रास करून घेऊ नका. शनिदेवाची उपासना केल्यास आणि गरिबांना मदत केल्यास आरोग्याच्या समस्येतून तुम्हाला लवकर सुटका सुद्धा मिळू शकते. त्यासोबतच मित्रांनो, कन्या राशीच्या जातकांनो, मे महिन्यात तुमच्या राशीत केतूचा प्रभाव असल्याने कौटुंबिक जीवनात थोडेसे चढ उतार तुम्हाला दिसू शकतात. तुमच्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा येईल, ज्यामुळे जोडीदारासोबत खटके उडू शकतात. तुम्हाला असं वाटेल की घरातलं कुणीच तुम्हाला समजून घेत नाहीये, पण हे केवळ ग्रहाची स्थिती आहे. आणि हे ओळखून शांत राहा. तुमच्या शब्दांनी कुणाचं मन दुखावलं जाणार नाही याची मात्र काळजी घ्या, कारण या महिन्यात तुटलेली नाती सांधायला खूप वेळ लागू शकतो. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल, पण त्याच वेळी काही मित्र तुमच्या नावाचा फायदा घेण्याचा प्रयत्नही करतील. सोशल मीडियावरती सक्रिय असताना आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त माहिती शेअर करू नका. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना मिश्र फलदायी ठरेल. जर तुम्ही सिंगल असाल तर कुणाकडे तरी आकर्षित व्हाल, पण घाईघाईत प्रेमाची कबुली देऊ नका. आधी समोरच्या व्यक्तीला नीट ओळखा आणि मगच पाऊल टाका. कन्या राशीच्या जातकांनो, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता तुम्हाला सतावू शकते. त्याच्याशी संवाद साधताना आदराने वागा. घरामध्ये एखादं धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे तणावाचे वातावरण थोडे हलके होईल. जोडीदाराच्या मदतीने तुम्ही एखादा मोठा आर्थिक निर्णय घेऊ शकता. नात्यात पारदर्शकता ठेवा, कारण केतू गैरसमज निर्माण करण्यात पटाईत आहे. एकमेकावर विश्वास ठेवला तर मे महिन्याच्या शेवटी तुम्हाला सुखद असा धक्का मिळेल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, मे महिन्याच्या ग्रहाची स्थिती इतकी फलदायी आहे की ती नासाडी सुद्धा तुमची करू शकते. तुम्हाला 5 चुका चुकूनही नाही करायच्यात, कारण या काळात पहिली व सर्वात मोठी चूक म्हणजे अतिशहाणपणा आणि दुसऱ्यांना कमी लेखणे. तुमचा राशीस्वामी बुध बलवान असल्याने तुमची बुद्धी तल्लख चालते, पण या अहंकारापोटी तुम्ही इतरांचे सल्ले धुडकावून लावाल. लक्षात ठेवा, जेव्हा माणूस स्वतःला सर्वात श्रेष्ठ समजू शकतो तेव्हा त्याच्या पतनाची सुरुवात होते. दुसरी चूक म्हणजे आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता न ठेवणे. या महिन्यात राहू तुमच्या खर्चाच्या भावात असल्याने तुम्ही काही गोष्टी गुपित ठेवून गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल, तर हीच लपवाछपवी भविष्यात तुमच्या अंगलट येऊ शकते आणि तुमच्या प्रतिमेला तडा देऊ शकते. कन्या राशीच्या जातकांनो, तिसरी मोठी चूक तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. ती म्हणजे शारीरिक संकेताकडे दुर्लक्ष करणं. शनीची वक्रदृष्टी तुमच्या 6व्या भावावर असल्याने शरीर तुम्हाला थकवा किंवा किरकोळ दुखण्याद्वारे धोक्याच्या सूचना देईलच. जर तुम्ही मला काही होत नाही या आविर्भावात राहून कामाचा अतिरेक वाढवला तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतील आणि कमवलेला पैसा औषध उपचारावर खर्च होईल. चौथी चूक म्हणजे नात्यामध्ये तर्क-वितर्क लावणे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधता, पण नाती प्रेमाने चालतात, तर्काने नाही. जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे तुमच्या संसारातील शांतता भंग करू शकते. अनादर करणे. त्यामुळे तुमच्या या काळात तर्कापेक्षा भावनेला जास्त महत्त्व द्या मित्रांनो. कन्या राशीच्या जातकांनो, 5वी आणि सर्वात
गंभीर चूक म्हणजे नकारात्मक लोकांवर विश्वास ठेवणे. तुमच्या प्रगतीचा आलेख चढता असताना अनेक जण मदतीचा हात पुढे करतील, पण त्यातील खोटे मित्र ओळखण्याची परीक्षा तुमची आहे. कोणाकडेही आपले गुपित बोलून दाखवू नका, कारण हीच माहिती तुमच्या विरोधात वापरली जाऊ शकते. या सर्व संकटावर वाचवण्यासाठी एक अमोघ उपाय करा, म्हणजे बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि शक्य असल्यास लहान मुलाला हिरव्या रंगाच्या वस्तू किंवा खाऊ दान करा. जर तुम्ही या चुका टाळून संयम पाळलात तर मे महिना तुमच्या यशाच्या अशा शिखरावर नेऊन तुम्हाला ठेवेल, जिथे तुम्ही जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मित्रांनो, ग्रहाची चाल कितीही बदलली तरी ज्यांच्या पाठीशी विघ्नहर्त्याचा आशीर्वाद असतो त्याचं वाकडं कोणीच काही करू शकत नाही. जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं गणपती बाप्पा मोरया, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करण्याची शक्ती ठेवते. आणि कन्या राशीचा अशाच अत्यंत अचूक आणि हिताच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. विघ्नहर्ता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत हीच अपेक्षा.